हाय क्वालिटी क्वालिटी. अशा पद्धतीने मी रोज पोहे बनवतो, आरामात खायचं आणि एन्जॉय करायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग शूट करतो आहे. बरेच दिवस झाले मी घरी होतो, त्यामुळे आजपासून आपण परत एकदा ब्लॉगिंग सुरू करतो आहे. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासमोर मी घेत येऊन जाईल. तर आता सकाळचे वाजलेत 9:30 होत आहे आणि आता नाश्ता बनवायचा आहे. नाश्त्यामध्ये मी आता सगळ्यात पहिले पोहे बनवणार आहे. तर पोहे कशा पद्धतीने मी बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी सगळी रेसिपी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया आजचा पोहे बनवूया आपण. बघा, ही माझी रूम आहे. या रूममध्ये मी सध्या राहतो आहे. तर अशा पद्धतीने हा रूमचा व्ह्यू आहे. इकडे आपली मॅट आहे. सो समोर आपलं किचन आहे. आता सगळं सामान मी घेऊन आलो आहे. सगळ्यात पहिलं बघा, मी भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आलो आहे. बघा इथे सगळे कांदे टमाटे वगैरे सगळ्या गोष्टी मी घेऊन आलो आहे. तर आता सगळ्यात पहिले मी पोहे घेतो आणि पोहे भिजवतो. पोहे भिजवून मग आपण पोहे करायच्या तयारीला लागलो. चला तर आता बघा, हे पोहे मी काढून ठेवले. आता हे पोहे जे आहेत ना, आता सगळ्यात पहिले आपल्याला पोहे भिजवायचे आहे आणि त्याला थोडे 5 मिनटं भिजू द्यायचे पाण्यामध्ये. सो म्हणजे कसं आहे, ते नरम पडतील. नरम पडले की मग आपल्याला त्याला बनवायला चांगलं होईल. सो आता याला सगळ्यात पहिले असे भिजवून घ्यायचे आणि भिजवल्यानंतर याला थोडंसं क्लीन करून घ्यायचं, म्हणजे याच्यातली जी घाण वगैरे असते ना ती सगळी निघून जाते. त्यामुळे मग याला व्यवस्थित धुवायचं. याला धुतल्यानंतर याचं सगळ्यात पहिले ना व्यवस्थित पाणी वगैरे काढून घ्यायचं. मी पाणी वगैरे काढून घेतो आणि मग तुमचं मला पुढचं सगळं दाखवतो. तर आता बघा, सगळ्यात पहिले मी पोहे भिजवून ठेवलेत. हे बघा, पंख्याखाली आपले पोहे भिजत आहेत. पंख्याखाली मस्त आता मी पोहे भिजवायला ठेवलेले आहेत. आता पोहे बनवायला जी आपण सामग्री बनवतो त्या गोष्टी मी सध्या काढून घेतो आणि मग तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला आहे ना एक मोठा असा कांदा लागणार आहे. तर हा कांदा आपण आहे ना सगळ्यात पहिले चिरून घेऊया. तर आपले आता कांदे कट करून झाला आहे. कांदा कट झाला आहे. आता आपल्याला जास्त काही टाकायचं नसते पोह्यांमध्ये, त्याच्यामुळे कांदा कट करायचा आहे. कांदा कट करून मग एक मिरची कट करूया आणि मग पोहे बनवायला घेऊ. आता बघा, कांदा पण कापला आहे, मिरची पण कापली आणि थोडीशी मी कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता पण मस्त लागतो. तर चला आता पोहे बनवूया. तर हे बघा, आता हे पोहे पण आपले व्यवस्थित मस्तपैकी नरम झाले. तर आता पोहे बनवायला घेऊया. तर आता आपल्याकडे सगळं सामान आलं आहे. आता आपण बनवूया पोहे. तर सगळ्यात आधी मी काय करतो, तेल घेतो, तेल टाकून घेतो, तेल गरम करूया.
तर आता आपलं सगळ्यात पहिले तेल गरम होतं. तेल गरम झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया. थोडं आता तेल आधी गरम करूया व्यवस्थित. बाहेर पण बघा, बाहेर पण एकदम मस्त वातावरण झालं आहे. आता जोराचा पाऊस चालू आहे. बऱ्याच दिवसांनी एवढा चांगला पाऊस आलेला आहे. तर आता आपलं तेल तापलं आहे. आता आपण काय करूया, आपण म्हणजे थोडंसं आधी मोहरी टाकूया. मोहरी तळतळली की मग आपण थोडंसं जिरं टाकूया. थोड्या शोप टाकूया. शोपने पण मस्त लागते. सगळं झाल्यानंतर आपण कांदा वगैरे टाकू. याच्यासोबत कांदा वगैरे आणि सगळ्या गोष्टी टाकायच्या, म्हणजे मिरची वगैरे, कढीपत्ता, जे काही आपल्याला टाकायचं. आणि मग कांदा, मिरची वगैरे, कढीपत्ता वगैरे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला परतवायचं. कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा. झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पोहे टाकू. तर आपला कांदा भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया आणि हळद टाकल्यानंतर मग आपण मस्तपैकी पोहे टाकूया. याच्यामध्ये मी आता थोडी हळद टाकली आहे. जास्त नाही टाकायची, एकदम थोडी टाकायची. थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं, हळद वगैरे, म्हणजे कसं पूर्ण एकदम व्यवस्थित होतं. 2 मिनटं हळद मिक्स होऊ द्यायची. हळद मिक्स झाली ना की मग आपण याच्यामध्ये ना पोहे टाकायचे. आता याच्यामध्ये ना पोहे टाकूया. तर आता बघा मी पोहे टाकले याच्यामध्ये. आता आपण हे पोहे व्यवस्थित ना एकत्र करून घेऊ. यात थोडंसं आहे ना मीठ टाकायचं.
आणि यात काय करायचं, थोडंसं याला आहे ना पाण्याचा शिक्का मारायचा, म्हणजे हे कसे एकदम कडक पण नाही होणार, थोडेसे नरम होतील. थोडंसं पाणी जर का टाकलं ना तर पोहे नरम राहतात, नाही तर मग काय होतात ते डायरेक्ट आहे ना कडक होतात. थोडंसं मी पाणी टाकलं याच्यामध्ये, जास्त नाही, एकदम नॉर्मल पाणी टाकलं. आणि आता याला काय करूया, इथं 1-2 मिनटं याला आहे ना फक्त वाफेवर थोडंसं आहे ना याला शिजू देऊया. झालं की मग आपण पोहे खायला सुरुवात. तर मित्रांनो, आता बघा आपला मेनू रेडी झाला आहे. आता मी मस्तपैकी टेस्ट करतो की कशा पद्धतीने आपले पोहे बनले. तर हे बघा, हे आपले पोहे घेतलेत आणि थोडेसे मी केळ्याचे वेपर आणले होते घरून, तर ते घेतलेत. मस्त आतापैकी एक लिंबू त्याच्यामध्ये पिळतो आणि मग मस्तपैकी ना आपले पोहे एकदम एन्जॉय करतो. तर आता सगळ्यात पहिला घेऊया हाय क्वालिटी मस्त झालं आहे. अशा पद्धतीने मी रोज पोहे बनवतो. आता पोहे बनवायला यायला लागल्या, त्यामुळे आता रोज सकाळी बाहेरचा नाश्ता बंद आहे. रोज सकाळी पोहे बनवायचे मस्तपैकी, आरामात खायचं आणि एन्जॉय करायचं. असे पोहे बनवले आता आमच्याकडे. तुमच्याकडे कशा पद्धतीने पोहे बनवतात कमेंट करा. कमेंट करून तुमच्याकडची रेसिपी असेल तर रेसिपी नक्की सांगा, आपण ती पण ट्राय करूया. तर मी आता सगळ्यात पहिले पोहे संपवतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. तर आता पोहे खाऊन झाले आपले. आता थोडा वेळ काय करतो मी, थोडा वेळ मोबाईल बघतो, थोडा वेळ स्टडी करतो आणि बाहेर बघा, मी तुम्हाला बाहेरचं एकदा आहे ना सीन दाखवतो. बाहेर बघा किती मस्त वातावरण झालं आहे. बघा बाहेर मस्त पाऊस वगैरे चालू होता. आता बाहेर आता थोडा वेळ पाऊस बंद झाला आहे. हे बघा आता इथं सगळं पाणी झालं आहे. तर आता आहे ना पाऊस वगैरे झाला आहे. आता बंद झाला आहे पाऊस ॲक्च्युली. त्यामुळे आता एवढं काही पावसाचं वातावरण नाही सध्या, भरलेलं आहे. थोडा वेळ स्टडी करतो, मोबाईल वगैरे बघतो आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. चला.